नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायचं. हे बघा आम्ही आलेलो आहे शेतात, आंबे न्यायला आलोय, आंबे उतरायला आले. माझा भाव बघायचा आहे का कसा चालतोय ढेकळातनं? हे बघा, हे बघा कसा चालतोय. काय झालं बाबू? काय झालं? ढेकळातनं ढेगा टाका येतात का? हे आमचं शेत आहे, हे इथून शेत आहे आमचं. हे इकडे 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 सगळी शेत आहेत, पण उन्हाळा आहे म्हणून हे असं आहे. आणि इकडे आमच्या चुलत्यांनी घर बांधले बघा, चुलत चुलते गावाच्या बाहेर. कसे वाटलंय कमेंट नक्की करायची आणि सांगायचं. तर हे पहिलं वडाचं झाड आहे आमच्या इथलं. खूप छोटं होतं आम्ही होतं लहान तेव्हा. आम्ही इथे ना असे झोपाळे बनवायचो आणि खेळायचो. आहे बघा बनवलेलं तिकडे अजून आतमध्ये. आणि हे पहिलं काही नव्हतं, मस्त वाटायचं, जुनी आठवण. हे बघा झाडं कसे आंब्याने भरलेत, पण छोटे छोटे ह्या वर्षी आलेत आंबे. आपण कोकणातलं लावलं तर किती आहेत आंबे? हापूसचीच आहे का? ऊन लागायला लागला बघा हे आंबे. ओ जोक खेळते ते आंब. बाबू पाणी पी जरा. पाड लागलाय आंब्यांना सगळ्या, मस्त मस्त. हे बघा इकडून आंबा घे, इकडून आंबा, सगळीकडे आंबे 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 आंबे. एक नंबर लागतोय. खूप गोड आहे, खूप गोड आहे. तुम्ही खाऊन बघितला तर कळेल. नको बस झाला मला पण. शेंडफळाला कुळ्या देते ते बाबू. दोन पोळ्या खाल्ल्यात मी. बाबू कुया आहेत ना, शेंडफळाला देते ते. मग तू शेंडफळ आहे का ना, खा कुया. दोन खाल्ल्यात मी पोळ्या, दोन खाल्ल्या. खा अजून एक. आंब्या खाली येऊन नुसते पाडाचे आंबे खायची मजा वेगळीच असते. हा, हे आमच्या भवानी मंदिरमध्ये ओट्या भरलेल्या त्या आम्ही आणलेल्या आहेत असे. आणि आता नारळ फोडून खात आहोत. खोबरं सगळे नारळ फोडणार आणि खाणार. आंबे उतरायचं, आंबे उतराय आणि त्याच्याबरोबर जळण पण काढायचं. सिलेंडर महाग झालेत ना म्हणून. पण आंबे लय उंच. आता कुठे चढायचे, कुठे चढायचे तुम्ही सगळं? आम्ही इथे चढू का? आंबे तुटलेले तिकडं दाखवूया आपण, तिकडची झाडं दाखवूया आंब्याची मोठी. उतर आता कशी तरी चढली तशी. सर्वांनी चढा, मस्त आंबे काढा. बाय. आताशी चालू झाली, पिपाणी वाजवून झाली. पिपाणी पिकून पण दिली. याची पिपाणी बनवतात. रुको जरा सबर करो. आता आम्ही बनवत आहोत पिप्पाणी. कशी बनवतोय बघा तुम्ही. असं गुंडाळायचं गुंडाळायचं गुंडाळायचं, असं गुंडाळायचं आणि इथे असं थोडंसं दाबायचं.
कशी मस्त आहे पिप्पानी. कोणाकोणाला बनवता येते कमेंट मध्ये सांग. कोण आणायचं तिला वजन घ्यायचं नाही, कोण घ्यायचं वजन? चिंचेला आमच्या किती फुलं आलेत. 3 वर्ष झालं ही चिंच लावलेली झाड. बघितलं आता किती चिंचा येतील. चिंचेच्या झाड. एक आंब्याचं झाड आहे तिकडं खाली दाखवली तुम्हाला 2 झाडं. हे एक झाड आहे. बहीण आणि भाऊ पुढे चाललेला आहे. आणि हे बघा इकडून आलो आम्ही ते पाठीमागे तिकडे असं. तर एवढी झाडं आंब्याची आहेत आमची. आणि ही बघा छोटी छोटी लावलेली आहेत अजून. आता आंब्याची झाडं आम्ही प्रत्येक वर्षी लावतो आणि खूप सारी लावतो. पण आमच्या गावी आहे ना उन्हाळा असल्यामुळं झाडं जास्त टिकत नाहीत. आणि हे बघा करवंद खायला हे डोंगर एवढी करवंद आहेत ना, खूप करवंद आहेत. हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि खूप लांबून पाणी आणलेलं आहे विहिरीतनं असं. हा डोंगर आहे सगळा. हे पाऊस पडलेली बघा कशी माती दिसते. परवा पाऊस झालेला. हे असे डोंगर आहेत आमच्या गावी. इथे वरती आहे ना तिथे वरती पठारावरती कंपनी आहे मोठी मोठी कंपनी आहे बघा. टावर वगैरे दिसतात का आता डोंगराच्या वरती. तर असे आहे. हे बघा चारी बाजून आमच्या डोंगर आहेत गावाच्या. हे बघा हे असं. हे बघा आणि इकडे लांब गाव आहे दिसत नाही. सगळे डोंगर आहेत त्याच्यामुळे करवंद, जांभळं, कारं, बोरं, आंबे भरपूर असतात. पण पाण्याच्या ह्या सीझनमध्ये ना एप्रिल, मे आणि जून हे पाण्याचे खूप वांदे होतात झाडांना. आणि झाडं खूप सुकतात आमच्याकडे. पाण्याची पूर्ण सोय नसते म्हणून. पुढे पण आंब्याची झाडं आहेत आमची. ते आमच्या पंजोबांनी लावलेली झाडं आहेत. ते पण दाखवते तुम्हाला. ही आमच्या वडिलांनी लावलेली झाडं आत्ता दाखवली ती पहिली. आणि पुढे दाखवणार आहे ते आमच्या पंजोबांनी लावलेली झाडं. खूप होती 50-1 झाडं होती. त्याच्यातले आता जास्त नाही 10-15च राहिलेत. बाकीचे सगळे सुकून गेले, वाळून गेलेत. या मग चला. आंब्याचे आंबे उतरले 8 दिवस झाले. आम्ही आता खातोय ते आंब्याचे आंबे. हा पण आमचाच आहे. हे बघा ते तिकडं डोंगरावरती कंपनी दिसते वरती. आणि हे आंब्याची झाडंही बघा खाली इथं दिसतात आहे. कुठं दिसतात आहे तुम्हाला? आम्हाला दिसत आहे बघा इथे आहे आणि इथे आहे. आणि आत्ता उतरवायचा चाललाय तो बघा तो उतरवतात. दिसला तिथं मग लोक आहेत बघा तो उतरवतात आहे. असे आमचे पुष्कळ आंब्याचे झाड आहेत. हे आमच्या पंजोबांनी लावलेली झाडं आहेत. ते बघा करवंदाला तिकडे बघा लोक डोंगरात दिसले का? मला पण दिसना उन्हामुळं. हां हे बघा करवंदाला गेले ते लोक करवंदा खायला डोंगरात. असं आमच्या इकडे डोंगर आहे. अजून खूप आंबे आहेत आंब्याच्या झाडात. पण झाड किती भेरडले ना. कधी आजो पंजोबांनी लावलेलं. कधी लावलेले झाडांना? मी तुझ्यापेक्षा मोठे आहे का? म्हणजे मला माहित आहे पंजोबांनी लावलेत. पंजोबांनी सगळी झाडं. हे ते 2 तिकडं 4 होते. 4 होते तिकडं. तिकडचा एक वाळला ना चिमाशातातला. होय बघू बघा केवढे मोठे मोठे आंबे आहेत. खाली आहे ते की मोठं ढिगा दाखवायला. ढीग पण दाखवायचा कसा उतरवतोय आम्ही बादल्यानी ते पण दाखवायचं. हे अजून किती उरलेत वरती ते पण दाखवायचे. बाळा इथं पुढं थोडीशी पाय दिला असता डंपी खाली घेतली असती की आम्ही. ती मोडल ती. लय छान आंबा आहे. ठेवा म्हणून नियम आहे का? फोन खाली ठेवावा. आपण आंबा उतरवतोय.
हा हे बघा आंब्याचा ढीग लावलाय तिकडं नानीने आमचं. नानी एकटीनं ढीग लावला होय. पण ढीग लावाय तुम्ही होता ना पसरून पण हा पसरून पण टाकू शकत होता की नाही. असं आहे. गेला का नाही खाली. तुम्हीच केलंय गुळगुळीत खाली जाऊन वरी. बसायचे त्याला काय नाही किस्ते काढले आंबे का नुसतं आपल्या खोडात बसलाय आणि दुसरा आंबा तिकडचं उतरवलं का. उतरा गेले ते आजच सगळे उतरवायचे होय. कसं होईल एका दिवसात. सुट्टी काढा 2 दिवस आणि न्या सगळे आंबे. बरोबर माय. क्यों रे खोड करता है तू. खोडी खोडी खाली बसून पी. तुमचं डोळं वेगळं माझं वेगळं आता इकडं माझं आबा दिसला पाहिजे की दिसला मग जरा सासूबाई दिसला का मावशी दिसला काय म्हणायचं दिवस काढायचा. मावशी म्हणले तरी झाले सासू म्हणले तरी झाले. कुठं कुठं आला आता बघा आम्ही शेतात जेवाय बसलोय. मस्त आहे. काय काय आहे. घेवड्याचे आमटे आहे, भाकरी आहे, चपाती आहे, मटकीचे आमटे आहे, आंबे आहेत. तुम्ही पण जेवा की किस्मा जेव. आंबे पण आहेत बघा. मस्त जेवण आहे. नीट बस ना ती ओके घे पोत बसा. घे ना पोत बसा. अरे का म्हणून नीट जेव बस. बस ना माझ्या इथे राहणार जेवायला. बस खाली याच्यावर. बस. हे आमचा बाबा आहे ना आता खूप वर्षानंतर जेवतोय शेतात आहे का नाही. मी जाऊ नाही उलटी खाली. आणि मला भाकरी पातळ भाकरी भाकरी पण आहे. विनोद इकडे जेवाय जेव की व्हायच. जेवण करून आलोय. आंबे बरोबर खाणं चांगलं असतं. बरोबर आहे आंब्या बरोबर खाल्लं असतं. ही घे आंबे. उतरव ना चला पटापटा उतरूया. आपले आंबे मोजायचं काम चाललेलं आहे. वेगवेगळे ढीग लावलेले आहेत आमचे. बघा किती ढीग आहे दिसतात का. हे बघा आता सगळेजण आपापल्या ढीग भरत आहेत. आम्ही वरून व्हिडिओ काढत आहोत. बघा कसे हावऱ्या हावऱ्यासारखे भरतात ढीग. बघा कसे भरतात आहे. बघा तुमच्यातला 2 आंबे मला आलं तरी चालतं. तो माझं तुम्हाला आलं तर चालतं. त्यांना नाही देतो कुणाला. कुठे गेली. आंबे घेऊन एवढे जळण पण घेतलं.